नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। आशा भोसले यांच्या निधनानं संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झालाय। मी त्यांना श्रद्धांजली वाहते। हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मिळो अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली आहे। संगीत क्षेत्रातील देदीप्यमान तारा आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानं संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं दुःख। आशाताई भोसले यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी। स्वरांच्या या महान सम्राज्ञीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली। मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याचा शब्द सरकारनं दिला असून तो पाळलाच गेला पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरणार आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बारामतीनं आमदार गमावला, मात्र सुनेत्रा वहिनींनी आपल्या पतीला गमावलंय। हे फार मोठं दुःख आहे। दादांच्या परिवाराला आपल्याला साथ द्यायची आहे। सना मलिक यांची मतदारांना भावनिक साथ। जालना शहरात काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाच्या बैठकीत मोठा गदारोळ। गुजरातवरून आलेल्या पक्ष निरीक्षक हेमंत सिन्हा पटेल यांच्या उपस्थितीतच वाद आला उफाळून। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेचा तडाखा। अमरावतीत तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता। जळगाव जिल्ह्यात EKYC करण्याच्या बहाण्यानं महिलांकडे चक्क शरीर सुखाची मागणी। 2 पीडित महिलांनी पोलिसात धाव घेतल्यानं प्रकार समोर। मुक्ताईनगर शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात अचानक बिबट्या शिरल्यानं मोठी खळबळ। नागरिकांमध्ये झाली पळापळ। अथक प्रयत्नांनंतर बिबट्या अखेर जेरबंद। बीडच्या अंबाजोगाई लातूर महामार्गावर शिवाई बस आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक। दुर्घटनेत कुटुंबात एकुलता एक असणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।